मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्यांच्या खात्याची माहिती आणि बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून 1 रुपया पाठवून रंगीत तालीम घेण्यात आली। मात्र 1 कोटी लाभार्थ्यांपैकी तब्बल 15 ते 16 लाख खात्यामध्ये पैसे पोहोचत नसल्याचे समोर आले आहे। खाते क्रमांकातील चूक, बंद खाते यांसारखी कारणे यामागे असून त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी मंगळवारपर्यंत राज्यभरातून 1,45,00,000 महिलांनी नोंदणी केली आहे। राज्य सरकारकडून दरमहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। महिला व बालविकास विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। अर्ज स्वीकारणे व त्यांची छाननी करताना चाचणीसाठी वैध अर्जाच्या बँक खात्यात 1 रुपया पाठवण्यात आला। मात्र 15 ते 16 लाख बँक खात्यामध्ये हा 1 रुपया पोहोचलाच नसल्याची माहिती आहे। बंद असलेले बँक खात्याची माहिती चुकीची देणे, खात्याचा एखादा अंक चुकल्याची शक्यता असणे, 2 वेळा अर्ज करणे अशा विविध त्रुटीमुळे हे घडल्याचे विभागाच्या लक्षात आले आहे। सरकारकडून अशा खातेधारकांना संपर्क साधण्यात येत असून या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचवताना साधारणतः किमान 15 ते कमाल 20% अर्जदाराबाबत अशा त्रुटी राहू शकतात। ही योजना राबविताना विभागाने ही बाब विचारात घेतली आहे। या प्रत्येक अर्जदाराच्या बाबतीत नेमकी काय त्रुटी आहे हे पाहून ती दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे। क्षुल्लक त्रुटीमुळे एकही अर्जदार महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे। आतापर्यंत राज्यभरातून 1,29,00,000 अर्ज वैध ठरले आहेत। पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 9,72,000 अर्ज दाखल झाले आहेत। त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातून 8 लाख, अहमदनगरमधून 7 लाख, तर सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातून 6 लाखापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत। त्यांची सध्या छाननी सुरू आहे। थेट बँक खात्यात योजनेचे पैसे पोहोचवताना अशा प्रकारच्या त्रुटी विचारात घेऊन नियोजन केले जात आहे, परंतु अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा असा सरकारचा प्रयत्न आहे। 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान योजनेचे पैसे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून किमान 1 कोटी महिलांच्या खात्यात डीबीटी करण्याचा मानस आहे, असे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे।